आज मी बनवत आहे चिकन मसाला। त्यासाठी मी इथं 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले। मी आता चिकनला मॅरिनेट करून घेते। हा अर्धा लिंबू, आपला लिंबू पिळून झालाय। आता 1 वाटी दही, चवीनुसार मीठ, हळद आणि थोडीशी मिरची पावडर। हे सर्व मिश्रण एकत्र करून चिकन आता 1 तासासाठी ठेवून देऊ आपण। आपल्या चिकनला आता सर्व मिश्रण लावून घेतलेले आहे। हळद, मीठ, मिरची पावडर, लिंबू, दही आणि आता हे चिकन आता 1 तासासाठी मी मुरत ठेवणार आहे। आपल्या चिकनला लागणारं साहित्य 4 ते 5 कांदे उभे चिरून घेतलेत, 3 मोठे टोमॅटो उभे चिरून घेतलेत, आलं लसूण आणि हिरवी मिरची जाडसर वाटून घेतली। आता पावडर मसाल्यामध्ये त्याला लागणारं साहित्य जिरा पावडर, धना पावडर, मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला आणि चिकन मसाला हे सर्व मिश्रण मी भाजून घेणार आहे आणि त्यामध्ये हे पावडर मसाले भाजून घेणार आहे आणि त्यानंतर वाटण तयार करणार आहे। तुम्ही बघू शकता आता आपलं तेल तापले। आपण त्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेऊ। जिरं तडतडलं की कांदे, कांदे छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। तुम्ही बघू शकता आता आपला कांदा चांगला लाल परतून झालेला आहे। आता आपण आलं लसूण घालू। तुम्ही बघू शकता आपला कांदा आलं लसूण आता सगळं परतून झाले। आता याच्यामध्ये मी सगळे हे पावडर मसाले टाकून घेते आणि या टायमाला आपण गॅस आता बारीक करणार आहोत, मसाले आपले जळू नये म्हणून। मसाले एक सेकंद, 1-2-3 सेकंद फक्त परतून घेऊ आणि त्याच्यामध्ये आता गरम पाणी घालू। मसाले आता चांगले शिजू देऊ। आता आपण बघू मसाले आपले भाजून झाले की नाही। बघू शकता आपल्या मसाल्याला आता छान तेल सुटले। आपले मसाले चांगले आता तेलामध्ये शिजून झाले। आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो शिजवून घेऊ। हे बघा, तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो पण छान मसाल्यामध्ये आता शिजून झाले। आता हे मिश्रण सगळं थंड झाल्यानंतर मी वाटून घेणार आहे। आपल्या भांडे तापले, आता आपण तेल टाकून घेऊ। तेल तापले, आता आपण हे खडे गरम मसाले टाकू। एक कांदा चिरून टाकू, 2 ते 3 हिरवे मिरच्या। आता कांदा आपण परतून घेऊ। आपण आता तेजपान घालणार आहोत। कांदा आपला आता परतून झाला। आपण आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट कांद्यासोबत चांगलं परतून घेऊ। आपल्या चिकनला आता 1 तास झालेले आहे हे मॅरिनेशन लावून। आता आपण फोडणीला घालू चिकन। कांदा आपलं परतून झाला, आता आपण चिकन घालून घेऊ। चिकन आता चांगलं परतून घेऊ आपण। आपलं चिकन आता छान परतून झाले। आता आपण याच्यामध्ये वाटण घालून घेऊ। मगाशी जे भाजलेलं वाटण होतं ते वाटण आता वाटून तयार आहे। ते आता ह्याच्यामध्ये टाकून घेते। वाटण आता 2 मिनटं परतून घेऊ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालू। आपण चिकनला मीठ लावलं होतं, आता थोडंसं चवीनुसार आपण मीठ टाकू। पाणी टाकणार आहोत। मगाशी जे वाटण वाटलं ते वाटणातलंच पाणी। चला आता आपण बघून आपली चिकन ग्रेव्ही तयार झाली का।
आता बघू आपण आपलं चिकन शिजले का. आपलं चिकन मस्तपैकी शिजलेलं आहे, चांगलं मऊ. आता आपण कसुरी मेथी टाकू आणि वरून थोडीशी कोथिंबीर. आपला चिकन मसाला खायला आता तयार आहे. आपला चिकन मसाला आता खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू आता पुढच्या रेसिपीसोबत.